तर त्या सर्वेमध्ये आम्ही प्लस होतो. तिथं काय समीकरणं झाली, निष्ठावंताला संधी दिली, आम्ही पक्षाचा निर्णयाचा स्वीकार केला. परंतु ज्या ज्या प्रभाग क्रमांक 1 मधल्या व्यक्तीनं, ज्या माय भगिनीनं, ज्या कार्यकर्त्यानं आमच्या पाठीशी उभे राहिले, त्यांची कान धरून माफी मागतो. तुमची इच्छा, त्या प्रभागातलं वातावरण आम्ही बदललं होतं, आम्ही लढणार होतो, आम्ही निवडून येतो. प्रभाग क्रमांक 1च्या वासियांची पहिल्यांदा आम्ही माफी मागतो. त्यानंतर दुसरी माफी मागतो आम्ही. माझ्या शेजारी हा जो बसलेला माझा भाऊ सुभाष चव्हाण दिसतोय, या सुभाष चव्हाणांची आणि आणखीन एक माझ्या भगिनी आहेत, आदिती बाबर, त्या भगिनीची, त्याचबरोबर जे इच्छुक होते त्या सगळ्यांची मी माफी मागतो. पक्ष शिखर नेतृत्वानं माझ्या पत्नीला संधी दिली. माझ्या पत्नीला ज्यावेळेस संधी दिली त्यावेळेस तो संघर्ष जो अतितटीचा निवडणुकीच्या कालावधीमध्ये चालला होता. रात्री 2 वाजता उमेदवारी फायनल होती. या भावासाठी आमच्या दोघांची समक्षात मीटिंग झाली. त्यांनी मोठं मन दाखवलं. सकाळी अखेरच्या दिवशी 11:30 वाजता उमेदवारी मिळाली. या भावाने स्वतः फोन करून सांगितलं मी थांबतो, संधी तुम्हाला घ्या म्हणून. कारण की त्या पद्धतीचं वातावरण मी प्रभाग 1 मध्ये केलेल्याचा इम्पॅक्ट 2 मध्ये तयार झाला होता. म्हणून 2 मधले 4ही सीट आम्ही काढू शकतो. आणि ते जी सीट आहे, ती जी भूमिका आहे, एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाचा तो प्रभाग पडतो. त्या ठिकाणी 4हीचं वातावरण फिरलं होतं. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. तिथल्या विरोधकांची पायाखालची बाजू घसरल्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांनी हे घडवलं. प्रथमतः याच बरोबरीनं आम्ही पॅनलमध्ये आल्यामुळे जो पॅनल स्ट्रॉंग झाला, हे वातावरण झालं होतं. आम्ही बाहेर पडल्यामुळं आता तो पॅनल वीक होतोय का, असं जे वातावरण झालंय, तर ते माझी पत्नी काय होणार आणि ती पुढे काय करणार हे तिच्या प्रक्रियेमध्ये समजून सांगल. प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांची मी माफी मागतो. त्याचबरोबर आदरणीय छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्राला अपेक्षा असेल की आज धनंजय जाधव काय बोलणार, धनंजय जाधवला विरोध झाला, त्या सगळ्या प्रक्रियेत मी तेव्हाही सांगितलं होतं मी छत्रपती संभाजीराजांसोबत आहे. एका घरांमध्ये 2 विचार असू शकतात, एका घरामध्ये 2 भूमिका असू शकतात. माझ्या पत्नीनं भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वीकारली होती. मी छत्रपती संभाजी महाराजांसोबत होतो. मी आहे, राहील. मला जो विचार पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, आणि जर त्या शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वावरती भारतीय जनता पार्टी काम करत असेल तर मी स्वराज्यामध्ये सोबत आहे, स्वराज्यासोबत राहील. पण आपसूक कुठं ना कुठं तर ती पॉझिटिव्ह वेव्हच्या माध्यमातून आपण सहकार्याच्या भूमिकेत राहतो. देवेंद्रजींनी मराठा आरक्षणात काय केलंय, त्यांच्या सरकारने काय केलंय, हा विषय बोलण्याचा इथं नाही. परंतु त्या सगळ्या भूमिका माझ्या पत्नीला माहिती आहेत. संभाजीराजेंनी मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काय मला त्रास दिला नाही किंवा मला जे काय सामावून घेतलं, तिच्यासाठी मी पळत होतो, त्यावेळेस त्यांच्यावर जो काही प्रेशर होता तो त्यांनी सहन केला, मला समजून घेतलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी तुमच्याशी प्रामाणिक आहे महाराज साहेब, तुमच्याशी प्रामाणिक राहील. सविस्तर सगळी भूमिका पुढे सांगतील. परंतु संघ प्रक्रियेमध्ये देखील आमच्याविषयी चुकीचे मेसेज गेले. त्या चुकीच्या मेसेजमध्ये आमच्या खऱ्या प्रतिक्रिया समाजासमोर येण्यामध्ये आमचे बंधू तुषारजी दामगुडे यांनी मोठी भूमिका, त्यांच्या अनेक सहकार्यांनी भूमिका पार पडली. त्याबद्दल मी त्यांचं देखील, आम्ही दोघं नवरा बायको, आभार मानतो. तुम्ही खऱ्याच्या पाठीशी राहिलात, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. ती पूजा तिच्या वक्तव्यामध्ये सांगल. थँक्यू सर्वांची, कार्यकर्त्यांची मी माफी मागतो. हा लढा असाच चालू राहील. आणि तुम्ही जे ताईच्या पाठीमागे राहणार, जे ताईच्या राहतील, जे माझ्यासोबत आहेत ते माझ्यासोबत राहतील. ताई बोला. आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे. मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय. मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते. माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही. पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या 21व्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं. आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या, कारण की मी शेतकऱ्याच्या पोटची होते म्हणून. त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केले. माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी हे सगळं बाजूला ठेवलं. सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरशात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरशात सुद्धा पाहायचे नाही. पण शेतकऱ्यासाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं. आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले. आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावं लागली. हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही. मी हे सगळं जगत असताना आणि संघर्ष करत असताना अनेक कार्यकर्ते पाहिलेत की ज्यांना मोठं होता येत नाही, पदापर्यंत जाता येत नाही, निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही. पण मी नेहमीच महिलांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं. माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाटा खाल्ल्या. अक्षरशः मी ज्यावेळेस माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळेस मी
पोलीस स्टेशनला 5-5 तास 2-2 दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे. आणि अनेक वेळा न्यायालयामध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी गुन्ह्यावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी, न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशेमध्ये पैसे नसायचे. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज बुलंद केला. माझ्या गेवराई तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी कधी माझ्याकडून वडापावची सुद्धा अपेक्षा केली नाही. मी बिनलग्नाची मुलगी होते, राजकारण घाणेरडं असतात असं म्हणतात, पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काळीच करून एवढं राजकारणामध्ये मला घातलं. पण मी सुद्धा तशी वागले आणि संघर्ष करत राहिले. पुढे छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादानं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजांनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही. मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या बाहेर पडले आणि त्यांच्या लोकांसाठी काम करायला लागले. पण हे सगळं करत असताना माणसाकडून चुका होतात. माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे. आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर 360 डिग्रीमध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे. माझा लढा मागचा शेतकऱ्यांसाठी होता, पण या पुणे शहरामध्ये आणि या शहरामध्ये शेतकरीच नाहीत. तर ही मुवमेंट सगळी लक्ष घेण्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील. लग्नानंतर आम्ही 20-23 दिवसानंतर काश्मीरला गेलेलो होतो. तिथं हल्ला झाला. अनेक आमच्यासारखे कपल त्या ठिकाणी रूममध्ये बसले असतील, पण आम्हाला ते वेदना झाल्या. आमच्या अंगात रक्त चळवळ होती, संघर्ष होता. आम्ही घरातून बाहेर पडलो. महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले, त्यांना बाहेर काढलं, अनेकांना धीर दिला. आम्ही 8 दिवस तिथे थांबलो. लाल चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला. आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस जो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघतात, तो हल्ला झाल्यानंतर 1 तासामध्ये मी दिलेली ती प्रतिक्रिया होती. त्याच्यानंतर 2-4 तासामध्ये आम्ही जखमींना भेटलो. त्यांना मी विचारलं की काय परिस्थिती झाली. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं. त्यावेळेस देशभरामध्ये काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भामध्ये. त्यावेळेस मी ती क्लिप दिलेली होती, कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची एक अखंडता ही मोडून काढायची आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले. परंतु नंतर 3 तासानंतर वातावरण बदललं, प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या. आणि त्यावेळेस कळालं की खरंच त्यांना धर्म विचारून मारले आलेलं होतं. परंतु वरच्या लेवलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घडामोडी घडत असतात, त्याचा विक्टीम मी झाले. आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो, पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त धर्म विचारूनच झालेला आहे. परंतु मी ज्या पॉवरफुलरित्या ती भूमिका मांडली, ती पॉवरफुलरित्या नंतर खाली जाऊ शकली नाही. कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला पडावा दिला जात नाही. आणि त्याचा विक्टीम मी झाले. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा विक्टीम मी झाले. आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना घडली. माझी भूमिका तिथपर्यंत पोहोचू शकली नाही. अनेकांना गैरसमज निर्माण झाले. आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची तयारी करत असताना सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे इथपर्यंत जात आहेत, लढतायत, उमेदवारी आणतात, हे अनेकांना सहन होत नाही. आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील, आमचे विरोधक असतील, ज्यांना पिढ्यानं पिढ्या राजकारण करायचंय, त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी इथं राहुलजींचं पण सांगायचं राहिले. हा, या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते. त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले. त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती. मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला. त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल, त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या. त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता. पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कोणतरी इतर मुलीने बोललेलं आहे. परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलला सांगते. मी वारंवार सांगते की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते. परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची ट्रोलर्स करणारी, ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेली, ह्याचा विक्टीम, ह्याचा बळी मी आज ठरलेले आहे. मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन हे करणं. हा, राहुल गांधींचा एक फोटो माझ्यासोबत व्हायरल होतोय आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंटमध्ये आहे आणि भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पसरवलं जातंय. मी शेतकरी संघटनेत काम करत होते. राहुल गांधींचा व्हिडिओ बघा. आज पण माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे कापूस घेऊन गेलेले. माझ्या गावाकडून मी एसटीने राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते, कारण की ते मराठवाड्यात आलेले होते. एसटीने पोहोचून सकाळी 5:30 वाजता मी त्यांना गाठलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे, तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल, शेतकऱ्यांना भाव भेटेल. परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिलंय त्यांनी.
फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा, एखादं कुणाला तरी भेटतं. अशी खूप मोठी गँग मला वाटतं देशभरामध्ये झाली. याचं व्हिक्टीम सामान्य घरचे मुलं होतात. एक तर कार्यकर्ता कुणी आपल्या सामान्य घरात लढणारा तिथपर्यंत पोहोचत नाही. तिथपर्यंत पोहोचून धनाभाऊंचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी तिथपर्यंत पोहोचू शकले. त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या सगळ्या आजपर्यंतचे केलेल्या कामामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले. परंतु आणि सगळ्या सहकाऱ्यांमुळे धनाभाऊंना ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं त्यांच्यापर्यंत मी आज पोहोचू शकले. परंतु हे सगळं मोडीत काढण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे. मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने मला या प्रक्रियेमध्ये स्वीकारलं होतं. आणि ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण पतीला देव मानतो. त्या ठिकाणी मी त्यांना देव मानून त्यांनी घेतलेला निर्णय हे त्याच्या दोघांनी एकत्रितपणे विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आचारसंहिता असेल, त्यांचे नियम कानून असतील किंवा त्यांची एक ठेवण असेल, ती सगळी समजून घेऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. नेत्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी अनेक पक्ष देत नसतील उमेदवाऱ्या, परंतु भारतीय जनता पार्टीने माझं काम बघून, सर्वे बघून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती. असं इतर पक्षामध्ये होताना दिसत नाही. मी त्यांचे खूप खूप आभार मानते. परंतु कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचा जो 8x10च्या खोलीमधून येतो, धनाभाऊंचं 2017च्या पूर्वीचं आयुष्य बघा तुम्ही. 8x10च्या खोलीमध्ये धनाभाऊ मोठेचे झालेले आहेत. अक्षरशः त्या रूमला संडास बाथरूम सुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये धनाभाऊ मोठे झालेले. तिथंच बेडरूम, तिथंच किचन, वरती कौलारू पडू नये म्हणून त्याला मध्येच खांब लावलेला. अशा परिस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मोठा झालेला आहे. मग ह्या ट्रोलर्सला सगळ्यांना तुम्ही सहन करतात. मोठे मोठे लोक चुकतात. मी म्हणत नाही की मी चुकले नाही. पहलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल, माफी पण मागितली, मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. अनेक मोठे मोठे लोक चुकतात पण त्यांना तुम्ही ट्रोल करत नाही.